कोल्हापूरच्या उत्तरेश्वर पेठेतील श्री उत्तरेश्वर महादेव मंदिर हे एक जुनं आणि जागृत शिवमंदिर आहे। हे शिवमंदिर 7व्या शतकापासून अस्तित्वात असल्याचं मानलं जाते। सुमारे 4.5 फूट उंचीचं शिवलिंग हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे। हे मंदिर टेकडीवर असून या मंदिराभोवती जुनी दगडी संरक्षक भिंत आहे। पण यावर्षी झालेल्या पावसानं शिवमंदिराच्या संरक्षक भिंतीची पडझड झाली आहे। काही ठिकाणी भिंतीला तडे गेलेत। गेल्या 6 महिन्यांपासून संरक्षक भिंत धोकादायक स्थितीत असून याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय। महानगरपालिका प्रशासनानं केवळ संरक्षक भिंत धोकादायक स्थितीत असल्याचा फलक लावून आपली जबाबदारी झटकली आहे। महापालिका प्रशासनानं धोकादायक स्थितीतील भिंत काढून नव्यानं भिंत बांधावी, अन्यथा आंदोलन छेडू असा इशारा स्थानिकांनी दिलाय। उत्तरेश्वर पेठेतील हे पुरातन महादेव मंदिर, या मंदिराजवळ गेली 7 ते 8 महिने जी संरक्षण भिंत होती ती कोसळलेली आहे आणि केशवराव भोसले नाट्यगृहाजवळ जशी घटना घडली की 1-2 महिला त्यात मयत झाल्या ती वास्तूमध्ये पडून, तशीच ही वास्तू आता ढासळण्याच्या परिस्थितीत आहे। इथे महिला पाणी भरण्यासाठी येतात, इथे समोर गिरण आहे, इथे लहान मुलं खेळतात, काही गाड्या वगैरे इथे पार्किंग असतात। इथे कोण तर मेल्यानंतर ही भिंत बांधणार का? ही जबाबदारी महानगरपालिकेची आहे, पुरातन खात्याची आहे की देवस्थान समितीची आहे? ही जबाबदारी कोण घेणार? नुसता बोर्ड लावला म्हणजे झालं का? ह्या गोष्टीचं या जनतेच्या आम जनतेच्या जीवाशी कोण खेळते? याचं लवकरात लवकर यांनी छडा लावून ह्या भिंतीचं काम पूर्ण करावं, अन्यथा महानगरपालिकेच्या उग्र आंदोलन करण्यात येईल। संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महानगरपालिका प्रशासनानं धोकादायक संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे।